नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण चालू घडामोडी 500 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणाला जगातील सर्वात मोठा AI चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे झुबैर जलसी. प्रश्न क्रमांक 2. 74व्या वर्षी निधन झालेले दविंदर सिंग गर्चा कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 3. भारतीय सैन्याने सांजा शक्ती व्यायाम कोणत्या राज्यात केला? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 4. अरलमला अधिकृतपणे कोणत्या राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या भारतीयाने 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार जिंकला आहे? तर उत्तर आहे स्वाती शांता कुमार. प्रश्न क्रमांक 6. 5वा त्रिसेवा वेटरन्स डे परेड खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 7. विराट कोहली कोणत्या खेळाडूंसोबत क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे? तर उत्तर आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 8. विल फॉर पीस 2026 लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 9. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे AK बालसुब्रमण्यम. प्रश्न क्रमांक 10. बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत 2026च्या अखेरीस बालविवाहाचे प्रमाण किती टक्के कमी करण्याचे लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे? तर उत्तर आहे 10%. प्रश्न क्रमांक 11. महिला प्रीमियर लीगच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने जारी केलेल्या इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टमच्या 2ऱ्या आवृत्तीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 13. डीप-टेक स्टार्टअप पॉलिसी सुरू करणारे कोणते भारतीय राज्य पहिले ठरले आहे? तर उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित अग्नी सरसुलो विकास सिंचन कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे यार्लगड्डा लक्ष्मी प्रसाद. प्रश्न क्रमांक 15. न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 16. नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? उत्तर आहे पुरी. प्रश्न क्रमांक 17. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची कोणती पुण्यतिथी 11 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली? उत्तर आहे 60वी पुण्यतिथी. प्रश्न क्रमांक 18. रस्ते बांधणीसाठी बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 19. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 20. जगातील सर्वात मोठी विद्युतकृत रेल्वे व्यवस्था कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे भारतीय रेल्वे. प्रश्न क्रमांक 21. सिद्धरामय्या हे कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय सारस मेळा 2026 कुठे आयोजित केला जाईल? उत्तर आहे गुंटूर. प्रश्न क्रमांक 24. भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 व्यवसाय व्हिसा सुरू केला? तर उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 25. कॅलमारिया मिझोरामेन्सिस ही नवीन रीड साप प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? उत्तर आहे मिझोराम. प्रश्न क्रमांक 26. बातम्यांमध्ये असलेल्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे प्रेम प्रकाश.
प्रश्न क्रमांक 27. 82व्या वर्षी निधन झालेले सुरेश कलमाडी कोण होते? उत्तर आहे राजकारणी. प्रश्न क्रमांक 28. कठोर वातावरणात तैनात असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे डिसॅलिनेशन सिस्टम कोणी सुरू केले? तर उत्तर आहे DRDO. प्रश्न क्रमांक 29. मुरीगंगा नदी कोणत्या राज्यात आहे ज्यावर गंगासागर पुलाची पायाभरणी करण्यात आली? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 30. भारताने रायसिना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 2026 कोणत्या शहरात सुरू केला? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 31. भारतीय रेल्वेने 17वा अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2025 किती अधिकारी आणि किती कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी आणि उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला? तर उत्तर आहे 100. प्रश्न क्रमांक 32. 82व्या वर्षी निधन झालेले माधव गाडगीळ कोण होते? उत्तर आहे पर्यावरणवादी. प्रश्न क्रमांक 33. नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये कोणत्या देशाला सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे कतार. प्रश्न क्रमांक 34. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह किती आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे 66. प्रश्न क्रमांक 35. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडे सुरू केलेल्या शुभंकरचे नाव काय आहे? तर उत्तर आहे उदय. प्रश्न क्रमांक 36. सोमनाथ स्वाभिमान पर्व कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 37. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाले? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 38. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे हिंडोल सेनगुप्ता. प्रश्न क्रमांक 39. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू करण्यात आली? उत्तर आहे थंताई पेरियार. प्रश्न क्रमांक 40. प्राचीन भारतातील कुशाण काळातील नाणी कोणत्या देशात सापडले आहे? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 41. दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 10 जानेवारी. प्रश्न क्रमांक 42. केंद्र सरकारने GI टॅग दिलेला नागौरी अश्वगंधा कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 43. अलीकडेच निवृत्ती जाहीर करणारे जिन्सन जॉन्सन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ॲथलेटिक्स. प्रश्न क्रमांक 44. लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील 3 दिवसीय भारत आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 45. 94व्या वर्षी निधन झालेले कबीरेंद्र कायस्थ कोण होते? उत्तर आहे राजकारणी. प्रश्न क्रमांक 46. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय रेनलँड्स आणि पशुधन वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे 2026. प्रश्न क्रमांक 47. लेदर एक्सपोर्ट कौन्सिलचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रमेश कुमार जुनेजा. प्रश्न क्रमांक 48. कोनोसेफॅलस वंशातील टोळांची एक नवीन प्रजाती कुठे सापडली आहे? उत्तर आहे काश्मीर. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणाला नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 देण्यात आला? उत्तर आहे उर्मिला सत्यनारायण. प्रश्न क्रमांक 50. पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डाची पहिली बैठक कोठे झाली? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 51. भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेत मैत्री संशोधन केंद्रात कोणत्या देशातील संशोधक सहभागी होत आहेत? उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. प्रश्न क्रमांक 52. रस्ते बांधणीसाठी बायोबिट्युमिनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 53. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 54. जगातील सर्वात मोठी विद्युतकृत रेल्वे व्यवस्था कोणत्या राज्यात आहे? भारतीय रेल्वे. तर मित्रांनो, हा प्रश्न चुकीचा आहे. हे राज्यात नको होतं. विद्युतकृत रेल्वे व्यवस्था कोणती आहे? तर भारतीय रेल्वे. प्रश्न क्रमांक 55.
सिद्धरामय्या हे कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत? तर उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 56. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? तर उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 57. राष्ट्रीय सारस मेळा 2026 कुठे आयोजित केला जाईल? उत्तर आहे गुंटूर. प्रश्न क्रमांक 58. भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EV4 व्यवसाय व्हिसा सुरू केला? उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 59. कॅलमारिया मिझोरामिन्सिस ही नवीन रेड सापाची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? उत्तर आहे मिझोराम. प्रश्न क्रमांक 60. बातम्यांमध्ये असलेल्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे प्रेमप्रकाश. प्रश्न क्रमांक 61. 82व्या वर्षी निधन झालेले सुरेश कलमाडी कोण होते? उत्तर आहे राजकारणी. प्रश्न क्रमांक 62. जगातील पहिले बहुराष्ट्रीय IIT बनण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागतिक स्तरावर पुढाकार घेतला आहे? उत्तर आहे IIT मद्रास. प्रश्न क्रमांक 63. दृष्टिहीनांसाठी पहिली ब्रेल ग्रंथालय कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 64. कोणत्या देशाने अलीकडेच तैमूर नावाच्या हवेतून सोडल्या जाणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 65. वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेले मनोज कोठारी कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे बिलियर्ड्स. प्रश्न क्रमांक 66. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 ने सन्मानित झालेले RK श्रीरामकुमार कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर उत्तर आहे व्हायोलिन. प्रश्न क्रमांक 67. बेंगळुरू येथे झालेल्या 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 68. खुतबत ए मोदी फ्रॉम द रेड फोर्ट या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. प्रश्न क्रमांक 69. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य म्हणून अलीकडेच कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे बहरीन, कोलंबिया, कांगो, लाटविया आणि लायबेरिया. प्रश्न क्रमांक 70. सागरी सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्यासाठी अमित शहा यांनी एकात्मिक सुरक्षा केंद्र कोठे सुरू केले? उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे. प्रश्न क्रमांक 71. भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? उत्तर आहे उर्सुला ऑन डेर लेयन आणि ॲटोनिया कोस्टा. प्रश्न क्रमांक 72. भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म कुठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 73. अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे? तर उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 74. खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे दीव. प्रश्न क्रमांक 75. भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर आहे 2026. प्रश्न क्रमांक 76. भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकले आहे? तर उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 77. डेल्सी रॉड्रिग्ज याची अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे व्हेनेझुएला. प्रश्न क्रमांक 78. जल्लीकट्टू महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 79. 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? तर उत्तर आहे वाराणसी. प्रश्न क्रमांक 80. 4 जानेवारी 2025 कोणत्या देशाने आपल्या 78व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला? तर उत्तर आहे म्यानमार. प्रश्न क्रमांक 81. भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते शहर बनणार आहे? तर उत्तर आहे सुरत. प्रश्न क्रमांक 82. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले? तर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 83. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे सोएड मॉरिजने.
प्रश्न क्रमांक 84. 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली? उत्तर आहे 195. प्रश्न क्रमांक 85. अलीकडेच कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली? उत्तर आहे तुर्कमेनिस्तान. प्रश्न क्रमांक 86. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील गुंतवणूक चार्टमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 87. भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे ग्रेटर नोएडा. प्रश्न क्रमांक 88. वारसा आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बोहरमदेव कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 89. औषध निर्माण शास्त्रातील योगदानाबद्दल भारताला जागतिक आरोग्य संघटनेत कोणता क्रमांक मिळाला आहे? तर उत्तर आहे 8वा. प्रश्न क्रमांक 90. 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 साठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे आंद्रे डी ग्रास. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणत्या राज्यात इमोडनो एरप्पा महोत्सव साजरा केला जाईल? तर उत्तर आहे मणिपूर. प्रश्न क्रमांक 92. 2025चा IFFCO साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे मैत्रेयी पुष्पा. प्रश्न क्रमांक 93. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता आणि कोणत्या शहरादरम्यान धावेल? तर उत्तर आहे गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 94. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले उस्मान ख्वाजा कोणत्या संघाचे होते? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 95. भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे S. श्रीनिवास. प्रश्न क्रमांक 96. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे नागेश कपूर. प्रश्न क्रमांक 97. 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपची सुरुवात कोणत्या शहरात झाली? तर उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 98. अलीकडेच दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे तेजिंदर सिंग. प्रश्न क्रमांक 99. अमेझॉनच्या डंक नसलेल्या मधमाशा जगातील पहिल्या कीटक बनल्या आहेत, ज्यांना कोणत्या देशाने कायदेशीर अधिकार दिले आहेत? उत्तर आहे पेरू. प्रश्न क्रमांक 100. युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा बल्गेरिया हा युरोझोनचा पहिला सदस्य बनला आहे. तर उत्तर आहे 21वा. पुढील प्रश्न पुढच्या भागात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.